नमस्कार. जय भीम. आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या कालच्या जयंती निमित्ताने बोलायला इथे उभे आहोत, बसलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात काल आपण ही जयंती महोत्सव साजरा केला. आम्ही सुद्धा भाईंदरला हा महोत्सव साजरा केला. आणि आजचा जो आपला विषय आहे की संभाजी महाराजांचं जे राज्यकर्तेपण आहे त्याचा आणि इथल्या कोकणातल्या आगरी कोळी बांधवांचा, सागरपुत्रांचा, भंडारी माणसांचा काय ऐतिहासिक संबंध आहे किंवा त्याच्यावर काय बोलता येईल असा विषय आहे. आणि म्हणून हा विषय अत्यंत संवेदनशील आहे, महत्वाचा आहे. वर्तमानामध्ये जंगलं, झाडं यांच्याबद्दलचं संत तुकाराम महाराज असतील आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचे विचार जर आपण पाहिले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हे जे तुकाराम महाराजांचा अभंग, आणि महाराजांनी मोठ्या वृक्षांचा सांभाळ करण्याची जबाबदारी जी स्वराज्यातील लोकांना दिलेली आहे ते सगळं पाहतात. त्यांची पत्र उपलब्ध आहे. निसर्गाबद्दल, एकूणच पर्यावरणाबद्दल महाराजांचा जो विचार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे, तो विचार पाहिला तर आज जी स्थिती आपल्या महाराष्ट्रात आहे, म्हणजे तापमान वाढ इतकं झालेली आहे की उष्माघाताचे बळी दिवसागणिक घडतायत. त्याच्या नोंदी किती घेतल्या जातात तो विषय वेगळा आहे. अशाच प्रकारची घटना आपल्याकडे खारघरमध्ये घडली. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी 20च्या आसपास लोक उष्माघाताने बळी पडले आणि हजारो लोक, म्हणजे त्यांना त्याचा त्रास झाला. या घटनांचा उल्लेख मी मुद्दाम यासाठी करतो की मानवी जीवनाच्या विषयी छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजाऊ असतील आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे निसर्गाबद्दलचे जे विचार आहेत ते विचार हे जास्त महत्त्वाचे आहेत. आणि त्यांना डावलून आज जे काही चालू आहे, म्हणजे आज वर्तमानामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्या दंगली घडवून आणण्याचं काम आपल्यातले जे राज्यकर्ते लोक आहेत ते मुद्दामून करतायत. कारण समाजाचे मूळ प्रश्न आहेत, त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून धार्मिक ध्रुवीकरण करायचं आणि राजकारणातून निवडणुका जिंकायच्या आणि राज्य करायचं. आणि ज्या राज्यामध्ये 74 वर्षाचा अनुभव जो आमचा इथल्या सागरपुत्रांचा आहे, आगरी कोळी भंडारी सागरपुत्रांचा आहे, तो फार भयानक आहे. स्वातंत्र्याला 74 वर्ष होऊनही कोळीवाड्यांची जमीन आहे किंवा गावठाण आहे ते आमच्या नावावर नाही. म्हणजे कुलाबा कोळीवाडा आहे, माहीम कोळीवाडा आहे, जू आहे, इथल्या जमिनी अजूनही आमच्या नावावर नाहीत. आणि मंत्रालय मात्र मुंबईत आहे, आणि मंत्रालय मुंबईत आहेत. आणि या मंत्रालयामध्ये ज्या लोकांनी राज्य केलं त्या राज्यकर्त्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, पण प्रत्यक्ष काम केलेलं आहे ते फार भयानक आहे. म्हणजे आदिलशाही, निजामशाहीपेक्षा भयानक आहे. आणि म्हणून संभाजी महाराज हे कोण आहेत याच्यावर चर्चा मागच्या काळात महाराष्ट्रात झाली. म्हणजे हिंदू धर्माचे रक्षक, हिंदू धर्माभिमानी संभाजीराजे की स्वराज्य रक्षक संभाजीराजे, अशा प्रकारचा वाद महाराष्ट्रात घडवून आणला गेला. परंतु हा वाद किती निरर्थक आहे कोणाला विचारायचं असेल तर ओबीसी, SC, ST, अतिशूद्रांना, शूद्रांना विचारा, स्त्रियांना विचारा. कारण महापुरुषांची जीवन चरित्र या राज्यकर्त्यांच्या अन्याय अत्याचाराला अनुकूल कशी राहतील अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून हिंदू मुस्लिम ही दंगली घडवण्याचं काम आज महाराष्ट्रात चालू आहे. ते पाहता जे संभाजी महाराज लोकांना आज सांगितले जातात जयंतीनिमित्त, ते मुस्लिम विरोधक म्हणून सांगितले जात आहेत. आणि दुसरीकडे भारतातल्या वैदिक हिंदू धर्मामधले जे परंपरागत सत्ताधारी आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि संभाजी महाराज यांना वाटून घेतलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासविषयक चर्चांमध्ये याला फार मोठं महत्व आलेलं आहे. आणि म्हणून संभाजी महाराजांच्या राज्य व्यवस्थेचा जो दृष्टिकोन आहे तेवढा मी सांगण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. बाकी छोट्या मोठ्या घटना आहेत, त्या घटना इतिहासकारांमधले वाद याच्यामध्ये मी खोलात जाणार नाही. परंतु वर्तमानात काय स्थिती आहे या देशाची आणि महाराष्ट्राची, आणि त्यावरून संभाजी महाराजांचं राजकारण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण आहे, हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंधू आणि भगिनीनो, केवळ छत्रपती शिवाजी महाराज नाहीत आणि संभाजी महाराज नाहीत, तर 2000 वर्षापासूनच्या, 2500 वर्षापासूनच्या इतिहासाचं विश्लेषण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे करायची संधी आपल्या देशातल्या विचारवंतांना मिळालेली आहे. परंतु हा इतिहास नाकारून वेगळंच काही सांगण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होतोय. आणि म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यामध्ये नाव घेईन. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आदर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मोठा सन्मान राजे असून देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्या प्रयत्नाला फार महत्व आहे. लोकशाही मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजेपणाचा आदर व्यक्त करतात आणि त्यांना अत्यंत मोठा सन्मान देतात. याची कारण सुद्धा आपण शोधली पाहिजेत. कारण बाबासाहेब आंबेडकरांसारखा विचारवंत ज्या पद्धतीने या देशात विचार करतो, तो विचार म्हणजे भारतीय संविधान. आणि म्हणून आजची चर्चा करत असताना संभाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना भारतीय संविधानाच्या जीवन मूल्यांचा निकष ठेवून मी आपल्यासमोर बोलणार आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर आपल्या सगळ्या साहित्यात दाखवला आहे, ते रयतेचे राजे म्हणून दाखवलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक स्तरावर सगळ्या संघर्षाचा, जागतिक संघर्षांचा, भारतातल्या जाती संघर्षाचा विचार करून भारतातल्या 85% जो वर्ग आहे त्याला स्त्री शूद्राती शूद्र हे आपल्याला माहित आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेली ही व्याख्या आहे. त्या व्याख्येतल्या लोकांचा उल्लेख केलेला आहे आणि रयत हा शब्द त्यांच्यासाठी आहे. बाकी सगळ्या जगात सामंतशाही, जमीनदार यांचं जसं वर्चस्व होतं, युरोपात होतं, त्याच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा हे जे सामंतवादी लोक आहेत, जमीनदार लोक आहेत आणि या लोकांचं वर्चस्व आपल्या देशात पण होते. आणि म्हणून संभाजी महाराजांचा संघर्ष समजून घ्यायचा असेल तर स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आपल्याला समजून घ्यावे लागतील. आणि म्हणून हा विषय मी खोलात जाऊन सांगणार आहे. आणि याच्यामध्ये हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना आदिलशाही, निजामशाही किंवा जी मुस्लिम राजवट आहे त्यांचा त्रास, त्याचा संघर्ष त्यांना करावा लागला. यामध्ये शिवाजी महाराजांचं जर चरित्र आणि त्यावेळची समाज व्यवस्थेचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की राज्य जरी मोगलांचं असलं तरी प्रशासक हे भारतातले म्हणजे हिंदू धर्मातले ब्राह्मण आणि क्षत्रिय वैश्य हेच होते आणि हेच जनतेची लूट करायचे. त्यामुळे आज मुसलमानांना राज्यकर्ते म्हणून लक्ष करण्याचं काम चालू आहे. मुसलमान हे तुमचे शत्रू आहेत असं सांगितलं जातं. हिंदू खतरे में आहेत, लव जिहादची घोषणा होते आणि दंगली घडवून आणल्या जातात. पण बहुसंख्य हिंदूंचं राज्य आज देशात असून सुद्धा हिंदू आणि मुसलमान यांच्या दंगली होतात. बहुसंख्य हिंदूंना असुरक्षित वाटते. याचं कारण काय, याचा सुद्धा आम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना याच्या पाठीमागचा जो विचार काय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून ओबीसी, एससी, एसटी, स्त्री शूद्राती शूद्रांच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांनी जे स्वराज्य केलेलं आहे ते स्वराज्य हिंदूंचं नाही. कारण महाराष्ट्रात मध्ये हा वाद झाला, स्वराज्य रक्षक संभाजी की हिंदू धर्म रक्षक संभाजी असा जो वाद झाला. हिंदुत्ववादी भाजपच्या, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल किंवा जे जे हिंदुत्ववादी आहेत त्यामध्ये शिवसेना सुद्धा आहे, याने असा दाखवायचा प्रयत्न केला की धर्मरक्षक संभाजी. परंतु हे धर्मरक्षक संभाजी महाराज आपल्याला दाखवले गेले. शिवाजी महाराजांना सुद्धा तसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न स्वतःच्या सत्तेच्या स्वार्थासाठीचा प्रयत्न आहे आणि बहुसंख्य 85% लोकांचं शोषण करण्यासाठी आहे. आणि म्हणून चरित्र लिहिण्याचा अधिकार ज्यांच्याकडे लेखणी आहे, जे लिहू शकतात, ज्यांना साहित्यिक, इतिहासकार म्हणून समाजात मान्यता आहे, असे लोक या महान राजांबद्दल आपापली मतं व्यक्त करत असतात. आणि ते मतं व्यक्त करत असताना त्यांना जसे महाराज हवे तसे लोकांना सांगितले जातात आणि त्याचा दुष्परिणाम या आमच्या सगळ्या 85% शूद्राती शूद्रांवर होतो. त्यांच्या दृष्टीने महाराज कुठले महत्वाचे आहेत हे सांगितलं जात नाहीत. ज्या धर्माचा गवगवा धर्मरक्षक संभाजी म्हणून केला जातो, त्या धर्माने या देशामध्ये हजारो वर्ष शोषण केलंय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि त्या धर्माला नाकारण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली यशस्वीपणे केला. आणि जो धर्म आपल्याला या देशामध्ये दिला तो धर्म हा निसर्ग धर्म होता. ज्या निसर्ग धर्माने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे जे सगळे सह्याद्रीतले किल्ले आहेत, तिथले पाण्याचे साठे बौद्ध काळामध्येच ते खोदले गेले होते आणि त्या पाणी पिऊनच सगळे मावळे इथे मोठे झालेले आहेत. आणि हे जे किल्ले पाहिले तर किल्ल्यांची पहिली रचना ही बौद्ध लेण्यांची आहे किंवा बौद्ध काळामध्ये व्यापारी मार्गावर
हे महत्वाचे किल्ले बांधले होते. आणि या निसर्ग रचनेचा वापर आपल्याला माहित आहे की गनिमी कावा याचा अर्थ सुद्धा असाच आहे की मानवी जीवन अमूल्य आहे आणि कमीत कमी रक्त सांडवून लढाया जिंकल्या पाहिजेत या नीतीचा वापर गनिमी काव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी केलेला दिसतो. आणि जोपर्यंत आपल्या मावळ्यांचं जीवन आहे हे अमूल्य आहे आणि म्हणून कमी संख्या असलेली शरीर शरीरकाठी ही छोटी असलेल्या त्या मावळ्यांचा गरिबांचा 18 पगड जातींच्या लोकांचा वापर करून जे स्वराज्य स्थापन झालं त्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा मूळ विचार महाराष्ट्रात दाबला जातोय. आणि म्हणून याच्यावर ओबीसी म्हणून आगरी कोळी म्हणून मला बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणून संभाजी महाराजांचं खरं जीवन अजूनही जगासमोर आलेलं नाही. इतिहासकारांमध्ये जे वाद आहेत ते देशामध्ये खूप जुने वाद आहेत. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण आणि मराठा किंवा ब्राह्मण आणि क्षत्रिय या जातींचा संघर्ष खूप मोठा आहे. आणि ब्राह्मण आणि मराठ्यांचे संभाजी महाराज आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं दाखवण्याचा वर्तमान इतिहासाचा संघर्ष राजकीय क्षेत्रात सुद्धा दिसून येतो. आणि म्हणून राजकीय संघर्षामध्ये भाजप सारखा पक्ष धर्मरक्षक संभाजी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि धर्माच्या माध्यमातून हजारो वर्षे केलेलं जे शोषण आहे त्याला झाकण्यासाठी अत्यंत पवित्र जनतेपाशी प्रामाणिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा उपयोग हे राज्यकर्ते करून घेत आहेत. आणि हे राज्यकर्ते कधी काळी ब्राह्मण आहेत, कधी काळी मराठा आहेत. अलीकडेच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घोषणा केली की जो कोस्टल रोड आहे मुंबईमधून जाणारा त्या कोस्टल रोडला संभाजी महाराजांचं नाव देणार. आता या देशातले 85% लोक संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांवर प्रचंड प्रेम करतात कारण त्यांनी या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मी फार छोट्या छोट्या घटनांमध्ये उल्लेखांमध्ये जाणार नाही, परंतु आम्हा सगळ्या मच्छीमार बांधवांना जाणवणारी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मुंबईचा जो समुद्र किनारा आहे, पालघरचा आहे, ठाण्याचा आहे, रायगडचा, रत्नागिरीचा आहे, सिंधुदुर्गाचा आहे, या किनाऱ्यांना अत्यंत महत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातच आलं होतं. कारण पहिल्यांदा स्वाभिमानी असं आरमार इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं. आणि या आरमारा पाठीमागं सुद्धा एक तत्वज्ञान आहे, जे तत्वज्ञान इथल्या ब्राह्मण क्षत्रिय यांच्या परंपरागत मनुवादी तत्वज्ञानाला विरोध करणार आहे. आणि म्हणून संभाजी महाराजांचं एखादं चित्र आज गुगलवर पाहायला मिळतं की जिथे संभाजी महाराज समुद्र किनारी आपल्या मावळ्यांना घेऊन सैन्याला घेऊन उभा आहेत. 2-3 चित्र छत्रपती शिवाजी महाराजांची बोटीमध्ये बसलेली पाहायला मिळतात. बाकी छत्रपती शिवाजी महाराज समुद्रामध्ये लढाया करतात किंवा आपलं स्वराज्य रायगडमध्ये कोकणामध्ये स्वराज्याची राजधानी उभी करतात. हे दाखवण्याचं काम महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या इतिहासकारांना जमलेलं नाही. याचं कारण आहे की संभाजी महाराजांवर खरा अन्याय आपल्या इथल्या इतिहासकारांनी केलेला आहे, इथल्या स्वतःला तत्वचिंतक आणि विद्वान म्हणणाऱ्या लोकांनी केलेला आहे. आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना ओळखण्याची ताकद, वैचारिक शक्ती या लोकांमध्ये नाही. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अत्यंत संघर्षमय जीवनात भारताच्या इतिहासाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून पहिलं आरमार, जागतिक साम्राज्य उभं करणारा सम्राट अशोक, ज्यांनी समुद्रमार्गे आपल्या मुलांना संघमित्र आणि महेंद्र यांना श्रीलंकेत ज्या जागृतीसाठी, समाज प्रबोधनासाठी आणि ज्या धम्माच्या चळवळीसाठी पाठवलं, त्यामध्ये ह्या देशाचा आदर्श आहे की राज्य हे उपभोगासाठी नाही तर लोकांना सुखी करण्यासाठी आहे, लोककल्याणासाठी राजा असतो, अशा प्रकारचं तत्वज्ञान सम्राट अशोकांनी मांडलं. आणि हेच तत्वज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा मांडलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच विचार संभाजी महाराज जगले असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु त्या काळीमध्ये बकरी लिहिणं, म्हणजे हे बकरी लिहिणं किंवा लिखाणाचं काम आहे ब्राह्मण शिकेपी या उच्च जातीच्या लोकांकडे होतं. आणि त्यांनी जो इतिहास महाराजांचा लिहिलेला आहे तो त्यांची सत्ता, त्यांचं समाजातलं मोठेपण, त्यांचं स्वराज्यातल्या नोकऱ्या आणि सत्तेची ठिकाणं कायम ठेवण्यासाठी केलेलं आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून या सगळ्या बकरी किंवा इतिहासकार आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखूच शकत नाहीत, संभाजी महाराजांना ओळखू शकत नाहीत. आणि म्हणून समुद्रमार्गे येणारे शत्रू हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर येतील आणि पहिला धडका, जी धडक बसणार आहे ते कोकणच्या किनाऱ्यावर बसणार आहे. आणि म्हणून कोकणच्या किनाऱ्यावरच्या आगरी, कोळी, भंडारी या सगळ्या आमच्या सागरपुत्रांना, कराड्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं आरमार उभं केलं. आरमार म्हणजे आपण जगात पूर्ण गेलात तर तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण जगात पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि 29% साधारणपणे जमीन आहे. खरं म्हणजे या सागरी जीवनाचा, विशाल जगाचा अभ्यास करण्यामध्ये जे समुद्रपुत्र, सागरपुत्र पुढे होते त्यांना उचलून धरण्याचं काम दोन्ही राजांनी केलंय. छत्रपती
शिवाजी महाराजांनी केले आणि संभाजी महाराजांनी केले. आज जे लोक सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी आहेत, तुमचे दादोजी कोंडदेव आहेत, यांचं समुद्राबद्दल काय मत होतं, इथल्या आगरी कोळ्यांबद्दल काय मत होतं, मासे खाणाऱ्या लोकांच्या बद्दल काय मत होतं, याचा तुम्ही कधीतरी अभ्यास करा. मासे खाणं, समुद्र उल्लंघन करणं हे पाप आहे, हे अगदी लोकमान्य टिळकांपर्यंतचे विद्वान या देशात सांगत होते. आणि याच लोकांनी भारतातल्या या सागरपुत्रांना, जे जगाबरोबर व्यापार करायचे, त्यांना दाबण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि ते दाबण्याचं माध्यम होतं धर्म. आणि म्हणून जो हिंदू धर्म आहे, त्या हिंदू धर्माने छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण, संभाजी महाराजांचं राजकारण हे संपवलेलं आहे. आणि मुसलमानांचे विरोधक म्हणून त्यांना पुढे आणलेलं आहे. तर मुसलमानांचे विरोधक ते नव्हते. त्यांचा संघर्ष हा अंतर्गत जो हिंदू धर्मातले शोषक लोक आहेत त्यांच्याशी आहे. आणि आजही तो तसाच आहे. आणि आम्हाला आगरी कोळी लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या काळात, संभाजी महाराजांच्या काळात जगातल्या लोकांसमोर लढाई करण्याची संधी संभाजीराजांनी दिली. आणि मग तो सिद्धी जोहर असेल किंवा आपला सिद्धी कोकणातला असेल, आणि इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांच्यासोबत लढाईत आमचा जो संघर्ष होता, आमच्या घरांचा, आमच्या व्यवसायांचा, आमच्या जमीन हक्कांचा होता. आणि ह्या संघर्षामध्ये दोन्ही राजांनी आम्हाला मदत केली. आम्हाला थेट जमिनी दिल्या कसायला, आम्हाला थेट आरमारामध्ये प्रमुख स्थान दिलं, सागरी व्यापाराला प्रोत्साहन दिलं. धर्माची जी आजची व्याख्या महाराष्ट्रात केली जाते, त्या आरत्या करणारा, अगरबत्त्या लावणारा, हार तुरे घालणारा, नवस बोलणारा आणि जे कोणी धर्म मार्तंड आहे त्यांचा ऐकणारा. परंतु या भारतातल्या हिंदू धर्माच्या धर्मरक्षकांना किती अक्कल आहे हे आम्हाला विचारा. कारण ज्यांनी समुद्र उल्लंघन करणं पाप आहे अशा प्रकारचा धर्म इथे नेहमी सांगितला, तो धर्म हा जगाच्या निसर्गाच्या तत्वासमोर टिकणारा नव्हता. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये कोकणातले 50% मुस्लिम सैनिक दिसतात आणि 50% आमचे आगरी कोळी, माळी, भंडारी दिसतात. आम्ही समुद्रावर एकत्र लढत असताना मुसलमानांचा धर्माचा त्रास आम्हाला कधी झाला नाही. आणि हेच वास्तव आजही कोकणात आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख माझ्यासारख्या माणसाला करून देत असताना मला अभिमान वाटतो की रत्नागिरीमध्ये केळशीला जे संत याकूब बाबा आहेत किंवा मौलवी आहेत, मुस्लिम धर्माचे संत आहेत, यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं गुरु मानलं होतं. सागरी लढाया किंवा सागरी व्यापार यामध्ये त्यांचं गुरुपद हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारलं होतं. आणि त्यांना गुरु म्हणून त्यांनी 700 एकर जमीन त्या काळात दान दिली होती, त्या दर्ग्यासाठी दान दिली होती. आणि याचा पुरावा आजही रत्नागिरीमध्ये आपल्याला तिथल्या तहसीलमध्ये पाहायला मिळतो. ही गोष्ट जर मी आज संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या चारित्र्यामधली ही गोष्ट सांगितली तर हिंदुत्ववादी सगळ्या लोकांच्या अंगावर काटा येतो. ही बापरे, मुसलमानांना गुरु कसं काय म्हणलं? हे कुठंच नाही. हे कुठंच का नाही? कारण इथल्या ब्राह्मण आणि मराठा इतिहासकारांना हे सोयीचं नाही. त्यांना माहित आहे की मुसलमानांची सत्ता या देशामध्ये होती आणि मुसलमानांनी सत्ता या देशावर गाजवली. ती कशी गाजवली असेल? 100% कत्तली करून गाजवली का? आणि जर मुसलमान हे राजे जर हिंदूंचे खरो शत्रू होते तर हिंदू शिल्लक कसे राहिले? हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या कल्पित गोष्टी आहेत. जशा परशुरामाने 21 वेळा क्षत्रियांचा नाश केला असं ब्राह्मण इतिहासकाराने लिहिलं. त्याचं कारण ते क्षत्रियांचा तीव्र विरोध करत होते, द्वेष करत होते. त्याच पद्धतीनं इथल्या ओबीसी शूद्रांचा द्वेष पूर्वी होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होता आणि आजही आहे. आणि म्हणून हा जो ओबीसी शूद्र जो वर्ग आहे, आगरी कोळी, माळी, भंडारी, मी थोडक्यात नावं घेतो, या लोकांनी महाराजांच्या इतिहासाबद्दल अजूनही आपली मतं मांडली नाहीत. किंवा माझ्यासारख्या माणसांनी जर अशी मतं मांडली तर कोणी ऐकायला तयार नाही. कारण इतिहासकार म्हणून बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा इतर जी मंडळी आहेत ती ब्रँडेड नावं आहेत आणि तेच लोकांना इतिहास सांगू शकतात असं एक समाजामध्ये धारणा झालेली आहे. किंवा युट्यूबवर जे बोलणारे लोक आहेत इतिहासकार, हे ब्राह्मण आणि मराठा जास्त आहेत. यांना माझं सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांना तुम्ही आदर्श मानत असाल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पोर्तुगीजांविरुद्ध असतील, इंग्रजांविरुद्ध असतील किंवा फ्रेंचांविरुद्ध असतील, सागरी मार्गाने ज्या लढाया झालेल्या आहेत त्या लढायांमध्ये तुम्ही आज काय करू शकता? तुम्हाला कंबरभर पाण्यामध्ये पोहता येतंय का? हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक तर्कदृष्टी दिलेली आहे, विज्ञानवाद सांगितलेला आहे. आणि त्या विज्ञानवादाच्या आधारावर, तर्कावर या सगळ्या साहित्याची चिरफाड करण्याची ताकद आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी दिली. आणि 2,000-2,500 वर्षापूर्वी भगवान महावीर, भगवान बुद्ध, चार्वाक यांनी हा तर्कनिष्ठ विचार या देशाला दिला. आणि तो विचार आम्हाला स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या तर्कबुद्धीने, विज्ञाननिष्ठ बुद्धीने दिला. आणि याच निकषावर मी संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज या दोघा महापुरुषांच्या चरित्राचा अभ्यास आपल्यासमोर मांडणार आहे. स्वतःच्या आईला देवापेक्षा मोठा मान देणारा राजा स्त्रींच्या इच्छेने राज्य करतो, हे कुठून आलं? स्त्री म्हणजे ईश्वर, हे आलं कुठून?
आणि जर तुम्ही शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं काम पाहिलं, त्यांनी जे बांधलेले किल्ले आहेत, त्यांनी वसवलेली खेडी आहेत, त्यांनी गरिबांना, उपेक्षितांना, वंचितांना, 18 पगड जातीच्या लोकांनी जे जीव दिलेले आहेत, मदारी मेहतर असतील, शिवा काशीद असतील, या लोकांनी आपले प्राण अर्पण केलेत महाराजांच्या स्वराज्यात. संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा इथल्या ओबीसी, शूद्राती शूद्रांचा आणि स्त्रियांचा अत्यंत मोठा सहभाग स्वराज्यामध्ये आहे. परंतु त्यांच्या वतीने लिहिणारे इतिहासकार आपल्याकडे नाहीत. इतिहासकार आहेत तर त्याला समाज मान्यता नाही, त्यांना कोणी मानधन द्यायला तयार नाही, त्यांच्या लिखाणाला कोणी किंमत द्यायला तयार नाही. आणि म्हणून एक जी घटना आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या शेवटच्या काळामध्ये जी सत्ता पेशवाईची आली आणि त्या पेशवाईला संपवण्यामध्ये भीमा कोरेगावची लढाई आहे, इतिहासातलं फार मोठं प्रतीक आहे की शिवाजी महाराजांच्या काळात, संभाजी महाराजांच्या काळात इथल्या वंचित, उपेक्षित, क्षुद्रातिशूद्र वर्गाला जे महत्व स्वराज्यामध्ये होतं आणि पेशवाईच्या काळात अत्यंत बिकट अवस्था आली या लोकांची, त्यांची जमिनी, घरं नाकारली गेली, त्यांना देशोधडीला लावण्यात आला आणि त्यातून जो उद्रेक भीमा कोरेगावमध्ये झाला, ही घटना आपल्याला पुरेशी आहे. परंतु या घटनेचा उपयोग आम्ही ओबीसी, शूद्र आज करत नाहीत. आणि म्हणून वर्तमान काळात संभाजी महाराजांना, शिवाजी महाराजांना जे दाखवलं जाते, त्या दाखवण्यामध्ये, त्या इतिहास संशोधनामध्ये संघर्ष हा ब्राह्मण आणि मराठ्यांचा आहे. आणि यामध्ये ओबीसीच्या दृष्टीने, मागासवर्गीयांच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी काहीतरी काम केलं होतं ना, हा प्रश्न लोकांना पडायला लागलाय. की पेशवाईच्या काळात जसं मागासवर्गीयांना वापरलं गेलं, त्यांचं शोषण करण्यात आलं, त्या शोषणाच्या पद्धतीचंच राज्य संभाजी महाराजांचं होतं का, शिवाजी महाराजांचं होतं का, की मुसलमानांच्या विरोधच त्यांचं राजकारण होतं आणि जो काही धर्म त्या काळात होता तो अत्यंत आत्ताच्या काळात म्हणजे संविधानिक होता का, याची सुद्धा चिकित्सा आम्ही करणं गरजेचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात आणि देशामध्ये इंग्रज आणि पोर्तुगीज आणि मोगलांना हाकलून दिल्यानंतर इथल्या ब्राह्मण आणि क्षत्रिय जातींचं राज्य राहिलं पाहिजे, मनुस्मृतीचा हा संघर्ष आज पाहायला मिळतो. कोस्टल रोडला संभाजी महाराजांचं नाव देण्यामागं उद्देश मुख्यमंत्र्यांचा आपण पाहिला तर संभाजी महाराजांना आम्ही सुद्धा खूप मानतो. किंबहुना संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या काळात इथली कोकण किनारपट्टी हे जागतिक स्तरावरच्या वैभवाला पोहोचली होती. देशाचा व्यापार सम्राट अशोकाच्या काळाप्रमाणे जोर धरू लागला होता आणि या सगळ्या परकीय लोकांवर टोल वसुली करण्याचं राजकारण संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज यांनी केलेलं आहे. या प्रत्येक घटनेचा उल्लेख मी आता इथे टाळत आहे, कारण का आपल्याला माहिती आहे की खूप माहिती सांगणं म्हणजे इतिहासातल्या घटनांचा सारानुसार उल्लेख करणं आणि त्यातला हेतू न सांगणं हे फार वाईट आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये मी जे काही शिकलेलो आहे, त्या शिकलेल्यामध्ये मला जो अनुभव आला इतिहासाचा, तो सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी छोट्या छोट्या घटनांमध्ये जाणार नाही. आज जर यावर चर्चा करायची म्हटली तर महाराष्ट्रातले मराठा इतिहासकार सगळ्या पोथ्यापुराणे घेऊन उभी राहतील, ब्राह्मण उभे राहतील आणि त्यांचा दावा असेल की संभाजी महाराज हे हिंदू धर्म रक्षक आहेत आणि मराठा लोक म्हणतील स्वराज्य रक्षक आहेत. त्या स्वराज्यामध्ये आमचा वाटा काय, आगरी कोळी भंडाऱ्यांचा वाटा काय, माझा प्रश्न आहे. आणि म्हणून कोस्टल रोडला एकनाथ शिंदे आज संभाजी महाराजांचं नाव देतात, परंतु या कोस्टल रोडमध्ये मराठा म्हणून त्यांनी इथल्या आगरी कोळ्यांचं किती शोषण केलं याचा पण हिशोब कळला पाहिजे. आता समुद्रावर आरमार उभं करायचं असा महाराजांचा विचार आहे, पण समुद्रामध्ये भराव करून तिथे शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करा, तिथे रस्ते बनवा, हे करत असताना निसर्ग नियमाची तुम्ही किती पायमल्ली करतायत. जमिनीवरचं समुद्राचं पाणी, समुद्रात जाण्याचा जो मार्ग आहे, तिथे मोठे मोठे रस्ते बांधल्यानंतर पडलेल्या पावसाचं पाणी समुद्रात जाणार कसं, याचं उत्तर एकनाथ शिंदे देतील काय. आणि हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं 400 वर्षापूर्वीचं आरमार, सम्राट अशोकाचं 2000 वर्षापूर्वीचं आरमार, त्या आरमाराची ठिकाणं आणि बंदरं या सागर किनारी आहेत, ती बंदरं बंदिस्त करण्याचं काम महाराष्ट्राच्या मराठा आणि ब्राह्मण राज्यकर्त्यांनी केलंय. तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारांची आठवण येत नाही. आणि म्हणून या कोस्टल रोडमध्ये आमच्या मच्छीमारांचं पूर्ण वाटोळं केलेलं आहे, त्यांचे व्यवसाय संपवलेले आहेत. हे संपवत असताना देशाच्या सागरी सीमा आहेत, त्या सागरी सीमांचं रक्षण केवळ भारताचं सैनिक करू शकत नाहीत. सैनिक हे लाखातून एखादा असतो आणि बाकीची हजारो लाखो जनता आहे, तीच मोठ्या मोठ्या लढाईंमध्ये त्या सैन्याला मदत करत असते, हे जागतिक सत्य आहे. आणि म्हणून जो समाज राष्ट्रीय युद्ध असतील, आंतरराष्ट्रीय राजकारण असेल, त्यामध्ये महत्वाची भूमिका बनवतो, त्यांच्यापैकी आम्ही लोक आहोत. आणि या कोस्टल रोडमध्ये सागरी बंदरं आहेत, ही नष्ट करण्याचं काम इथल्या मराठा आणि ब्राह्मण राज्यकर्त्यांनी केलंय. आणि त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा जो विचार आहे आरमाराचा, तो गाडलेला आहे. या सगळ्या यामध्ये आमचा जो सागरी व्यापार आहे, आमची जी जलवाहतूक आहे आणि आमची मासेमारी आहे, ही पूर्ण उद्ध्वस्त केलेली आहे. आणि कायद्यानं यांचं पुनर्वसन करणं हे काम होतं, परंतु असा काही संघर्ष जनतेचा आला, जनतेचा उद्रेक व्हायला लागला की मग आम्ही शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रात उभं करतो.
आणि म्हणून राज ठाकरेंनी जे मध्ये स्टेटमेंट केलं होतं की असलेले किल्ले आहेत त्यांची दुरुस्ती करा, तुम्ही समुद्रात स्मारक बनवता, हा अनैसर्गिक विचार आहे, हा खोटा विचार आहे, लोकांना फसवण्याचा विचार आहे आणि फार मोठा भ्रष्टाचार करण्याचा विचार आहे. ते बोलले ते खरं आहे, कारण समुद्र किनारी राहतो त्याला ह्या गोष्टी माहीत आहेत. त्याच पद्धतीनं आज या कोस्टल रोडमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान इथल्या मच्छीमार बांधवांचं केलेलं आहे, आताच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून देशातला ब्राह्मण आणि मराठा, ब्राह्मण आणि क्षत्रिय हा जो वर्ग आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांवर हक्क दाखवतो, त्यांच्यावर तशा प्रकारची पुस्तकं लिहिणाऱ्या लोकांना महाराष्ट्र भूषण सारखे पुरस्कार देतो आणि ही गुलामी या देशात आजही राबवतोय. आणि म्हणून बाबासाहेब पुरंदरेंनी जो इतिहास सांगितला त्यामध्ये जगातल्या आंतरराष्ट्रीय शत्रूची झुंज घेणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे नक्की कोण होते का, तिथे सुद्धा समुद्रात मराठे लढायला गेले होते. मराठा आरमार म्हणून त्याला नाव देतात. हे आरमार आगरी कोळी शूद्रांचं आहे, त्याला आपण मराठा आरमार द्यायचं. मग काय आमचं या 85% लोकसंख्या असलेल्या ओबीसींचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये काडीचं योगदान नाही का? संभाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये योगदान नाही का? आणि आम्ही सगळ्यांना घेऊन पुन्हा मुसलमानांच्या वर धडकून द्यायचं आणि तुम्ही ह्यांच्या विरुद्ध लढा. पण आरमारामध्ये समुद्रामध्ये मुस्लिम आणि ओबीसीच आहेत, एससी एसटी आहेत. तुमचा संबंध कुठे येतो? आणि तुमचा संबंध नसताना या इतिहासावर तुम्ही कब्जा केलेला आहे, हा देशाला गृहयुद्धामध्ये दंगलीमध्ये नेणारा विषय आहे. आणि म्हणून संभाजी महाराजांना, शिवाजी महाराजांना मुसलमानांचे शत्रू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही खोलात गेलात तर संभाजी महाराजांचे आजोबा शहाजीराजे यांचा जो उदय झालाय, मलिक अंबर नावाचा सरदार आहे, तुम्हाला माहिती आहे, मुस्लिम सरदार आहे, त्यांच्या काळात या मराठा सरदारांचा उदय झालाय. तो मुसलमानांकडे चाकरी करत करत शिकलेत. हिंदूंचं स्वतःचं असं राज्य इथे नव्हतंच की ज्यांनी सांगावं की बाबा यांनी प्रोत्साहन दिलेलं इथल्या जनतेला, इथल्या रयतेला आणि लढायला शिकवलं. इथल्या मनुस्मृतीने सतत सांगितलं की समुद्र उल्लंघन करू नका, ते पाप आहे. शूद्रांच्या हाती शस्त्र देऊ नका, शूद्रांच्या हाती सत्ता देऊ नका, अतिशूद्रांना गावात घेऊ नका, स्त्रियांना सत्तेचा अधिकार देऊ नका. ह्याच तत्वज्ञानाने भारतातलं राजकारण झालं आणि याची चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान इतिहासकार झाले नसते तर जगाच्या समोर आली नसती. आणि म्हणून संभाजी महाराजांना जो दाखवण्याचा संघर्ष आहे, संभाजी महाराजांना आम्ही मानतो, आम्ही प्राणापलीकडे मानतो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि म्हणून त्यांना हिंदू धर्माचे, वैदिक धर्माचे रक्षक दाखवण्याचा प्रयत्न होतो. गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज किंवा क्षत्रिय कुलावंत संभाजी महाराज. मग अगोदर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या अगोदर या देशाला गुलामीत ढकललं होतं, तेव्हा ते क्षत्रिय कुठे गेले होते, तेव्हा ब्राह्मण कुठे गेले होते, त्यांचा देव कुठे गेले होते, त्यांची मनुस्मृती कुठे गेली होती. आणि म्हणून आपल्याला छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची चिकित्सा पुन्हा करावी लागेल. आणि म्हणून आपल्याला माहित आहे, कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी, सयाजीराव गायकवाडांनी आपल्या देशामध्ये जे परिवर्तन साधलं आणि संविधानाला अनुकूल अशा प्रकारच्या वातावरणाची निर्मिती केली गेली, ते जे राजे आहेत त्यांच्यामध्ये परिवर्तन कसं आलं हे आपल्याला पाहावं लागेल. आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचं शौर्य आहे ते झाकण्याचा प्रयत्न भारतातल्या जातीयवादी इतिहासकारांनी केलेला आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की आरमाराच्या विषयी ते काय बोलतच नाहीत. समुद्रातली लढाई पायी करता येत नाही, तिथं पोहता येणं महत्वाचं. समुद्रातले निसर्गाचे नियम ज्यांना कळतात त्यांना त्याचा कारभार हातात द्यावा लागतो. पण आजही तुम्ही पाहिलं तर या देशामधल्या राज्यकर्त्यांना आपलं सागरी व्यापार, आंतरराष्ट्रीय जलवाहतूक आहे ही कळली आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष सत्तेचा असाच आहे की इथल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना शूद्रांवर राज्य करायचं आहे आणि दाखवायचा आहे शत्रू तुमचा बाहेर आहे. आणि म्हणून कोकणामध्ये संत याकूत बाबांना छत्रपती शिवाजी महाराज गुरु मानतात. अलिबागमध्ये कान्होजी आंग्रे जे इथले राजे आहेत ते अलीशाह बाबांना आपले गुरु मानतात. म्हणून अलिबाग, माझा जन्म ज्या तालुक्यात झाला त्या अलिबाग शहराच्या नावामध्ये अली हा शब्द आहे. तिथे मुसलमानांचा विरोधच नाही. कोकणातलं हे जे वास्तव आहे ते सांगण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. आणि म्हणून आज राज्यकर्ते म्हणून जो द्वेष पेरला जाते, लव जिहाद इथे पेरला जातोय. इथे जमिनींचा जिहाद मुसलमान करतात असं दाखवलं जाते, परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण अंबरनाथ तालुक्यामध्ये लोढा बिल्डरनी इथल्या आगरीकोळ्यांच्या जमिनी फुकट घेतलेल्या आहेत, फसवून गेलेल्या आहेत. तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस यांचा वापर करून ₹1 न देता हिंदूंचं शोषण केलेलं आहे. पण ठाणे जिल्ह्यातला हिंदू आहे त्या लोढा विरुद्ध आवाज उठवायला तयार नाही. त्यांना सतत दाखवलं जातं की तुम्ही आंदोलन करा हाजी मलंग दर्ग्याचं, मुसलमानांच्या विरुद्ध तुम्ही लढा. मुसलमानांचा इथे त्रासच नाही कोकणात. आणि शिवाजी महाराजांच्या काळात 50% सैन्यात जर मुस्लिम होतं तर शिवाजी महाराजांनी मुसलमानांच्या विरुद्ध लढाई केलीच नव्हती. राज्यकर्ते म्हणून ते शोषण करत होते मुस्लिम बादशाह, पण त्यांच्या दरबारामध्ये जे पंडित होते, जे पीए होते, जे कारकून होते ते सगळे ब्राह्मण आणि मराठे होते, सरदार होते. आणि यांनी तिथल्या 85% लोकांचं शोषण केलेलं आहे. आणि म्हणून या अर्थानं आपल्याला संविधानाच्या जीवनमूल्यानुसार याची मांडणी करावी लागेल. 13 मुख्यमंत्री मराठ्यांचे महाराष्ट्रात झाले, तरी सुद्धा मुंबईतल्या 200 गावठाणांचे
प्रॉपर्टी कार्ड आणि 7/12 न लिहिणारे प्रशासक, जिल्हाधिकारी, तहसीलदार इथे आले कुठून? ते काय मुसलमान आहेत, फ्रेंच आहेत, इंग्रज आहेत? जे कलेक्टर इंग्रजांनी इथे दिले होते त्यांनी या सगळ्या नोंदी घेतल्या होत्या. इंग्रजांनी पोर्तुगीजांनी सायन कोळीवाड्याविषयी नोंदणी केली की हे कोळी लोक आहेत, त्यांना मुंबईच्या विकासात मध्ये मोक्याच्या ठिकाणावर आम्ही विस्थापित केलेलं आहे. म्हणजे व्हीटी स्टेशनमध्ये मांडवी कोळीवाड्याला आम्हाला विस्थापित करावं लागलं, त्यांना दुसऱ्या ठिकाणी न्यावं लागलं. आणि याचं पुनर्वसन करण्यामध्ये महात्मा फुल्यांचा विचार होता, महात्मा फुल्यांचा हात होता, आणि म्हणून महात्मा फुल्यांना महात्मा ही पदवी आम्ही लोकांनी दिली. परंतु त्या महात्मा फुल्यांची टिंगल करणारे दोन्ही प्रकारचे राज्यकर्ते आहेत, म्हणजे मराठा पण आहेत आणि ब्राह्मण पण आहेत. आणि म्हणून महात्मा फुल्यांना भारतरत्न पुरस्कार मिळत नाही. शरद पवारांसारखे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते, बलाढ्य नेते, मराठा नेते आहेत, मग ते महात्मा फुल्यांना असा पुरस्कार का देत नाही? तुम्ही न चुकता बाकीचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्यांचा काही लोकांशी संबंध नाही अशा लोकांना देता. दिबा पाटलांना आमच्या तुम्ही अशा प्रकारचे पुरस्कार देत नाहीत. त्या दिबा पाटलांचा संघर्ष, दत्ता पाटलांचा संघर्ष, बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी नारायण नागू पाटील यांचा संघर्ष, भंडारी समाजाचे सी.के. बोल यांचा संघर्ष, या आगरी कोळी भंडारी सागरपुत्रांना डावलण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारनं गेल्या 74 वर्षात केलेलं आहे. आणि याने संभाजी महाराज आमचे आहेत का? तर संभाजी महाराजांची लोकप्रियता त्यांना पाहिजे. खरं म्हणजे कोस्टल रोडमध्ये फार मोठं शोषण आगरी कोळी भंडाऱ्यांचं केलंय, आणि त्यांच्या ते शोषण दाबण्यासाठी बाबा आता संभाजी महाराजांचं नाव दिलं, तुम्ही त्याचं आता गौरवाने स्वागत करा. परंतु आम्हाला माहित आहे की हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा वंश आहे त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज जन्माला आले, आणि त्यांनी भारतातल्या या शोषणाचं उघड उल्लेख केला. कारण इंग्रजांचं जी सत्ता आहे किंवा इंग्रजांचं पुरोगामी शिक्षण आहे, विज्ञानवादी शिक्षण आहे, ते त्यांना भेटले, त्यांना तसे शिक्षक भेटले आणि तसं वातावरण त्यांना भेटलं. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी हे उघड केलं की यामध्ये शोषण करणारा वर्ग कोण आहे. सगळ्या महसूलमध्ये ब्राह्मण, सीकेपी हे लेखनिक आणि कारकून असताना इथल्या शूद्रातिशूद्र शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा प्रश्नच होत नव्हता. त्यांचे 7/12 त्यांच्या गावठाणांची नोंदी घेणारे कोण नव्हतं. पण स्वातंत्र्यानंतर संविधान आलं, 74 वर्ष झाली, आजही तसंच असेल. आजही मच्छीमारांना डावललं जात असेल. आजही तुम्हाला माहित आहे कोकणामध्ये आता जो संघर्ष सुरू आहे, जो प्रकल्प चालू आहे रिफायनरीचा बारसू प्रकल्प, त्यामध्ये मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहेत. आणि मच्छीमारांचं उद्ध्वस्त होणं हे सोशल इम्पॅक्ट रिपोर्टद्वारे कळतं. परंतु ही नजर इथल्या मराठा आणि ब्राह्मण राज्यकर्त्यांना नाही. त्याच्यामुळे संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या राज्यकर्त्यांचा विषयच येत नाही. यांना फक्त आपल्या जातीची सत्ता महाराष्ट्रात आली पाहिजे, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे पुतळे समोर उभे करायचे, त्यांच्या जयंत्या समोर आणायच्या आणि सांगायचं हे आमच्या जातीचे आहेत आणि आमच्या जातीचे आहेत, म्हणून ह्यांनी पूर्वी चांगलं काम केलं तर मग आम्हाला आता सत्ता द्या. त्यांनी काम केलं होतं, राजर्षी शाहू महाराजांनी केलं होतं, संभाजी महाराजांनी केलं होतं. शिवाय तुम्ही नव्हे, तुमचे 13 मुख्यमंत्री होऊन सुद्धा तुम्ही इथल्या मागासवर्गीयांना न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून इतिहासाची नवी मांडणी आम्हाला करावी लागेल, आणि मांडणी करण्याची जबाबदारी शूद्रातिशूद्रांवर आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिशा दिलेली आहे, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आम्हाला दिशा दिलेली आहे. आम्ही नेते म्हणून खूप सारा संघर्ष मैदानावर करतो. परंतु बौद्धिक दृष्टीनं पुढल्या पिढ्यांना छत्रपती संभाजी महाराज सांगायचे असतील, त्यांनी किती भाषांचा अभ्यास केला होता. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण करणारे संभाजी महाराज, आणि एकीकडे आपले आता सगळे मराठी आणि मराठ्यांचा गौरव करणारे सांगतात की मातृभाषेतून आमचं शिक्षण झालं पाहिजे. अहो, मातृभाषेतून एखाद्या आरमारावरचा ग्रंथ सांगा. आगरी कोळ्यांच्या ज्ञानावरचा एखादा मातृभाषेत ग्रंथ आहे का? किंवा आगरी कोळ्यांच्या भाषेला तुम्ही मान्यता देता का? तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा. आगरी कोळी भाषेमध्ये मोठा ळ नाही, न नाही, तर त्यांना अशुद्ध म्हणणारे पुण्यातले लोक. परंतु ही जी भाषा आहे ही ज्ञान भाषा आहे. आगरी कोळ्यांची भाषा जागतिक ज्ञानाची आहे. युरोप आणि श्रीलंकेशी व्यापार करणारे आम्ही लोक, छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक. आम्हाला काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांचं ज्ञान नाही का? किंवा संभाजी महाराजांच्या लढायांचं ज्ञान नाही का? परंतु ते विद्वानच नाहीत, ते साहित्यिकच नाहीत, ते इतिहास करत नाहीत. आणि म्हणून हजारो वर्षाचा ब्राह्मण क्षत्रियांचा संघर्ष आहे. त्या संघर्षातून आपल्या देशाचा पराभव झाला. कारण याच लोकांनी, ब्राह्मणांनी, क्षत्रियांनी तलवार शूद्रातिशूद्रांच्या हाती दिली नाही. ती तलवार एकदा भीमा कोरेगावमध्ये आमच्या हाती आल्यानंतर आम्ही इथल्या ह्या ब्राह्मण क्षत्रिय मनुवाद्यांचा पराभव केला. आणि इंग्रजांची परकीयांची सत्ता म्हणजे वाईट सत्ता, अशा प्रकारचा एक विचार आणखी सांगितला. तो मुसलमानांची सत्ता वाईट, मुसलमानांची सत्ता वाईट आहे, इंग्रजांची वाईट आहे, मग तुमची चांगली आहे का? आज जे शोषण चालू आहे नवी मुंबई विमानतळामध्ये, इथल्या सगळ्या प्रकल्पांमध्ये, बारसूमध्ये असेल, अरे प्रकल्प येणाऱ्या अगोदर जमीन खरेदी करणारे शेटजी बड्डी लोक तुम्ही आहात. इकडे अलिबाग कॅरिडॉर मध्ये ज्या जमिनी खरेदी केल्या लोढा बिल्डरनी केल्यात, आणि पुनर्वसन पॅकेज हा लोढा बिल्डर घेतो, जैन माणूस घेतो. याच्यामध्ये गुजराती मारवाडी ही जी लॉबी आहे, गुजरातचे लोक आज मुंबई खरेदी करण्याचा प्रयत्न करतायत. भाईंदर सारखी महानगरपालिका आहे, आगरी कोळ्यांची 30-32 गावठाण आहेत, त्यांना सरळ सरळ क्लस्टर लावणारे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. मग इथे अत्याचार करणारा हा मुसलमान नाही, हा ब्राह्मण आणि मराठा आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार मराठ्यांचा आहे हे मला अजिबात मान्य नाही. कारण मराठा शब्द हा 74 वर्षात बदनाम झालेला आहे.
या महाराष्ट्राचं शोषण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि संभाजी महाराजांच्या नावावर अशा प्रकारचा विचार जर महाराष्ट्राला कोण देत असेल तर आम्ही धिरकावून देतो, आम्ही नाकारतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नव्या विचारानं ह्या सगळ्या इतिहासाची चिकित्सा आम्हाला करायला लागेल. आणि म्हणूनच ही चिकित्सा करत असताना आकाशातला ईश्वर हा जो धर्म आहे, चमत्कार आहे, मोक्ष आहे, मुक्ती आहे, यामध्ये इथल्या शूद्राती शूद्रांना कपाळ मोक्ष दिलेला आहे, कुठलाच मोक्ष दिला नाही. पानिपतावर पराभव झालेला आहे याच्यामुळेच झालाय. अब्दालीने पेशव्यांचा पराभव केला. मी साधी गोष्ट सांगतो की अब्दाली हा त्या नद्यांच्या डोहामध्ये रोज पोहायचा, मगरी बरोबर द्वंद्व करायचा आणि असा समुद्रात पोहणारा म्हणजे नद्यांमध्ये पोहणारा अब्दाली हा नदी ओलांडून आपल्याकडे येतो, पेशव्यांकडे होतो. तोपर्यंत पेशव्यांच्या सैन्याला अशा प्रकारचं नदी ओलांडता का नाही आली? त्याचं कारण आहे ह्या लोकांचा बेसिक जो विचार आहे निसर्ग विरोधी विचार आहे. आणि निसर्ग विरोधी विचार हा प्रत्येक माणसाला जो अधिकार देणारा, प्राणी पशु पक्षी यांना समतेने पाहणारा निसर्गाचा विचार आहे, ते नाकारणारा विचार भारतामध्ये आहे. आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये जे शोषण आहे, बाकीच्या ठिकाणी गरीब आणि श्रीमंत वर्गवाद आहे, भांडवलदार आणि कामगार, पण भारतामध्ये शूद्र अतिशूद्र यांचं शोषण करणारा उच्चवर्णीय विचार आहे. त्याचा परिणाम इतिहासावर प्रचंड झालेला आहे. म्हणून इतिहासाची नवी मांडणी आपल्याला करावी लागेल. संभाजी महाराजांचं चरित्र इतकं मोठं आहे की त्याच्यावर किती बोलावं तितकं कमी आहे. परंतु हे जे बोलणं आहे, हे बोलणं संभाजी महाराजांचं चरित्र हे आम्हाला सगळ्यांना रयतेला न्याय देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून थोडंसं बाप से बेटा सवाई अशा प्रकारचं कर्तृत्व संभाजी महाराजांचं आहे. आणि या संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारण्याचं काम त्या काळातले सत्तेतले जे आजचे सचिव असतात किंवा पी असतात, लेखनिक असतात, पंडित असतात, या लोकांनी केलेलं आहे. आणि संभाजी महाराजांचं चारित्र्य हनन करण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. एवढा गतिमान, एवढा लढाया जिंकणारा राजा चारित्र्य संपन्न असेल तरच ते लढाई जिंकू शकतो. तुम्ही मजा करणारे, सत्तेमध्ये लोळत पडलेल्या लोकांचं एक काम नाही. आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर जी सत्ता आलेली आहे, ही सत्ता पेशवाईचं आधुनिक रूप आहे. यामध्ये महाराष्ट्रातला एकही मुख्यमंत्री, एकही राज्यकर्ता हा संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या विचारांप्रमाणे वागणारा माणूसच नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांना साहित्य निर्मिती करणं किंवा ह्या सगळ्यांच्या पुराव्यांच्या नोंदी ठेवणं हे शक्य नव्हतं. कारण शिक्षणाचा प्रसार, लेखणीचा प्रसार, विद्येचा प्रसार महात्मा ज्योतिबा फुले येईपर्यंत महाराष्ट्रात नव्हताच. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी व्याख्या केली की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. हे जे काव्य किंवा ही छोटीशी कविता ज्योतिबा फुलांनी काव्यात्मक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की शूद्राती शूद्रांना लेखणीचे अधिकार नसल्यामुळे, बोलण्याचे अधिकार नसल्यामुळे त्यांच्यावर गुलामगिरी आली. आणि तीच गुलामगिरी आजही वर्तमानात आमच्याकडे चालू आहे. आणि संभाजी महाराजांवर मागासवर्गीयांच्या दृष्टीने राज्यकर्ता म्हणून संभाजी महाराजांनी केलेलं कर्तृत्व सांगणारा वक्ता आणि इतिहासकार आपल्याकडे नाही. आणि म्हणून हे जे ध्रुवीकरण चालू आहे, एकीकडे मुस्लिम, ख्रिश्चन हे जे परके लोक आहेत यांच्या विरोधात इथल्या हिंदूंना भडकवणं, आणि दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे ब्राह्मण मराठ्यांचेच नेते आहेत, जमीनदारांचे नेते आहेत, अशा प्रकारचं तत्वज्ञान इथला जो राज्यकर्ता वर्ग मांडतोय. त्यामध्ये सत्तेमध्ये एकीकडे फडणवीस असतील तर दुसरीकडे अजितदादा असतील, पण ब्राह्मण आणि क्षत्रियच याच्या पलीकडं सत्तेमध्ये ओबीसी, शूद्राती शूद्र आणि स्त्रियांना स्थान दिलं पाहिजे. हा महाराष्ट्राच्या विधानसभेत, विधान परिषदेमध्ये आजही विचार पोहोचलेला नाही, भारताच्या लोकसभेत पोहोचलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान देत असताना समतेचा, सामाजिक न्यायाचा, करुणेचा, हा नवीन स्वातंत्र्याचा विचार आपल्याला दिला. परंतु भौतिक परिस्थिती फार वेगळी आहे. हे जमीनदार वर्गांचंच राज्य पुन्हा पुन्हा येत आहे. आता अदानीला सगळे विमानतळ असतील, अदानीला सगळे प्रमुख कारखाने असतील किंवा कंपन्या असतील, हे देण्याचं काम मोदी सरकारने चालवलंय. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये लोढा बिल्डर असेल किंवा सुधाकर शेट्टी असतील, मुंबईचे कोळीवाडे, मुंबईची गावठाणं, मुंबईचे बंदर हा विकण्याचा घाट भाजप आणि केंद्रातलं भाजप सरकार असेल आणि इथलं शिंदे फडणवीस सरकार आहे यांनी चालवलेला आहे. आणि हा विचार छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या विचारांच्या विरोधी आहे, रयतेच्या विरोधी आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं साहित्य निर्माण करणारे, अशा प्रकारच्या विचारांवर बोलणारे वक्ते आज महाराष्ट्राला हवेत. आणि आपलं स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे आम्ही जपलं पाहिजे. सत्ता कोणाची असेल, सत्ता परक्यांची असू दे, इंग्रजांची असू दे किंवा स्वदेशी लोकांची असावी असू दे, परंतु इथल्या शोषितांचा विचार प्रखरपणे मग गोलमेज परिषदांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला असेल, सायमन कमिशनवर मांडला असेल, अशा प्रकारचा आदर्श आपल्या इतिहासकारांनी, आपल्या नेतृत्वाने घ्यावा. आणि खरे संभाजी महाराज जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर संभाजी महाराजांच्या कोकणातल्या लढाया आपण अभ्यासा. छत्रपती संभाजी महाराजांवर प्रत्यक्ष लढणारे मावळे कोण आहेत ते बघा. सरदारांची नावं जी आहेत ते पूर्वी सुद्धा सरदार हे मनुस्मृतीच्या धोरणानुसार यायची, त्यांचीच आडनावं इतिहासात लिहिली जायची. आज काय काळ बदललेला नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधी ब्राह्मण होतोय, फडणवीस होतोय, तर एकनाथ शिंदे सारखा कधी मराठा होतोय, पण कोकणातला
इथला मुंबईतला जो आरमारी सागरपुत्र आहे, इथला आगरी आहे, कोळी आहे, भंडारी, हा महसूल मंत्री होऊ शकत नाही, हा गृहमंत्री होऊ शकत नाही, हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. मनुस्मृतीचं हे राज्य आजही महाराष्ट्रात चालू आहे. त्याच्यामुळे या मनुस्मृतीनेच संभाजी महाराजांचा घात केलेला आहे. हे माझं शेवटचं स्टेटमेंट मी करतो, तुम्हाला अधिक सांगायला नको. आणि या मनुस्मृतीने महाराजांचा घात केला आणि म्हणून अनेक लोकांना हत्तीच्या पायी चिरडण्याचं काम संभाजी महाराजांना करावं लागलं. ते लोक मुसलमान नव्हते, तर ते हिंदूच होते. आणि याच लोकांनी दरबारामध्ये, मोगलांच्या दरबारामध्ये महत्वाची पदं आपल्या ताब्यात ठेवली होती आणि त्यांचा वापर करून म्हणजे अफजल खानाच्या लढाईमध्ये आपल्याला माहित आहे, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे जे पीए आहेत, म्हणजे पर्सनल सेक्रेटरी आहेत, हे ब्राह्मणच होते. त्यामुळे ब्राह्मणांना कधी मुस्लिम धर्माचा विषयच आला नाही. आणि आजही तुम्हाला पाहिजे लग्नविधी अनेक भाजपचे हिंदुत्ववादी लोक असतील यांनी अनेक हिंदू आणि मुस्लिम विवाह आपल्या घरात खुलेआम केलेले आहेत आणि आम जनतेला ते सांगतात की हा लव जिहाद आहे. परंतु स्थानिक लोकांना तुम्ही विचारलं तर अशा प्रकारचं कुठलंही भांडण तिथल्या मुसलमान आणि हिंदूंमध्ये दिसून येत नाही. आता राज्यकर्ता म्हणून संघर्ष होतो. राज्यकर्ता म्हणून सासू आणि सून आज ग्रामपंचायतला उभी राहिली तरी ते राजकीय वैर आपल्याला पाहायला मिळतं. अशाच प्रकारचं राजकीय वैर लोकशाहीमध्ये अनेक जाती धर्मांमध्ये पण ते लोकशाहीमध्ये किंवा राजकीय संघर्ष असतात. परंतु खरा जो धार्मिक संघर्ष आहे तो धार्मिक संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या स्वराज्याचा, आरमाराचा विचार, स्त्रियांच्या अधिकाराचा, स्त्रियांना प्रतिष्ठा देणारा राज्याचा विचार इथे मांडला. त्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम हे संभाजी महाराजांनी केलं. आणि म्हणूनच त्यांची हत्या जी झालेली आहे ही हत्या संभाजी महाराजांची असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची असेल, स्वराज्याची असेल, या हत्येचे खरे हक्कदार म्हणजे हत्या करणाऱ्यामध्ये हेतू स्वराज्य लुटण्याचा कोणाचा होता, ही पेशवाईचा होता, हे सगळ्यांना कळलेलं आहे. तर राज्य पेशवाईचं आलं, मराठेशाही राहिलीच नाही. आणि म्हणून अंतर्गत संघर्ष देशातला हा ब्राह्मण आणि क्षत्रियांचा आहे. आज इतिहासामध्ये सुद्धा ब्राह्मण आणि मराठा इतिहासकार यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे. आणि संभाजी महाराजांना, शिवाजी महाराजांना मराठ्यांचे नेते असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि अशा प्रकारच्या एका जातीचे नेते जर हे असते संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज, तर अनेक मावळ्यांनी आपला जीव दिलेला आहे स्वराज्यासाठी. त्यांच्याविषयी तुम्ही पुस्तकं का लिहित नाही? मदारी मेहतरांनी काय केलेलं आहे किंवा शिवा काशींनी कशा प्रकारचा त्याग केलेला आहे? अशा प्रकारचा कुठल्या सरदारांनी त्याग केलाय? सत्तेसाठी लढणारे सगळेच असतात. आणि म्हणून सत्ता ही ब्राह्मण आणि मराठ्यांच्या, क्षत्रियांच्या हातात राहावी अशा प्रकारचा विचार मनुस्मृतीने मांडलाय. हा विचार संपून जेव्हा समतेचा विचार या देशामध्ये येईल त्यावेळी निश्चितपणे महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र पालटलेलं असेल, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे चित्र पालटलं असेल. मुंबईतल्या 200 गावठाणांना जमीन मालकी हक्क जर महाराष्ट्रातलं सरकार, महाराष्ट्रातले महसूल मंत्री, गृहमंत्री देऊ शकत नसतील तर त्यांनी संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा त्यांना अधिकार आहे का? शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? आणि म्हणून अशा प्रकारची चिकित्सा आपल्याला करावी लागेल. भीमा कोरेगावची एक लढाई आता समोर आलेली आहे. अशा अनेक लढाया समुद्रामध्ये, कोकणामध्ये झालेल्या आहेत. आजही आम्ही मुंबईच्या जमिनींच्या हक्कांचा विषय घेऊन लढतोय, ठाण्यामध्ये लढतोय, रायगडमध्ये लढतोय. इथे जमीनदार कोण आहेत? आमचा नवी मुंबईचा विमानतळ आमच्याकडे बंदुका लावून गावं तोडून 10 गाव उठून घेतला, जमिनीचा ताबा घेतला आणि ती जमीन अदानीला दिली. मग तुमच्यात दम नाही विमानतळ चालवण्याचा तर गरिबांची गावं उद्ध्वस्त का करता? त्यामध्ये बौद्ध लेण्या होत्या. हा विचार नक्कीच संभाजी महाराजांचा नाही, हा विचार नक्कीच शिवाजी महाराजांचा नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या नावावर दाबण्याचा आगरीकोळ्यांना प्रयत्न केला तर आता आम्ही जागे झालो. आम्ही संभाजी महाराज काय ते सांगणार आहोत, उद्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय सांगणार आहोत. इथे मुसलमान आणि हिंदूंचा वादच नव्हता. या दोन्ही राजांच्या काळात ह्या दोन्ही राजांनी रयतेचं राज्य केलं, इथल्या स्त्रियांच्या अधिकारांचं राज्य केलं, इथे निसर्गाचं राज्य केलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, संभाजी महाराजांच्या काळात आपलं आरमार अत्यंत प्रबळ होतं. आणि ते बुडवण्याचं काम 1818 मध्ये आपल्याला माहित आहे पेशव्यांनी केलं आणि इंग्रजांना सुपारी देऊन केलं. आणि याचा राग आमच्या डोक्यात आहे. आणि म्हणून समुद्र मार्ग, कोकणामध्ये जी ताकद आहे ते समुद्र आहे. कोकणामध्ये सागरी वाहतूक ही कोकणाची ताकद आहे. आमच्याकडे जमिनी मोठ्या प्रमाणात नाहीत. सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून समुद्रापर्यंत फक्त 40 किलोमीटरचा पट्टा आहे. त्याच्यामध्ये शेती काय करणार? पण खरी शेती 71% समुद्रामध्ये जो पाणी आहे त्यातली सागरी शेती आहे, जलवाहतूक ही आहे. आणि देशाची सुद्धा आपली ताकद, भारतीय उपखंड आहे, त्याला सगळ्यात मोठा सागर किनारा भेटला, ही देशाची ताकद आहे. जमिनीवरच्या संघर्षात ब्राह्मण आणि क्षत्रियांची सत्ता टिकवण्यासाठी महापुरुषांचा आज उपयोग होतोय आणि हे आपल्याला थांबवायचं आहे. आणि म्हणून शूद्रातिशूद्र महाराष्ट्रातल्या सगळ्या लेखकांना, वक्त्यांना माझी विनंती आहे, आपण युट्यूबवर जास्तीत जास्त क्लिप टाकल्या पाहिजेत, जास्तीत जास्त बोललं पाहिजे. खूप चांगलं, खूप पुरावे देऊन आपल्याला बोलता येणार नाही, परंतु पुराव्यांची तिथे गरजच नाही. खरं म्हणजे धोरणात्मक जर तुम्ही पाहिलं की सागर किनाऱ्यांचा नाश करणारे, समुद्राची गटारं करणारे मुख्यमंत्री हे सगळे ब्राह्मण आणि मराठ्यांचे आहेत. अशा प्रकारचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा नव्हता, संभाजी महाराजांचा नव्हता. आणि हा विचार काय, स्वराज्याचा विचार काय, जोपर्यंत सांगितला जात नाही तोपर्यंत खोट्या घटना आणि बदनाम करणं छत्रपती शिवाजी महाराजांना असेल, संभाजी महाराजांना हे होणार. कारण ते असे महापुरुष आहेत की ज्यांनी
अशा प्रकारचा चांगला विचार या देशामध्ये मांडला. हा विचार मी समजतो भगवान बुद्धांचा आहे, भगवान महावीरांचा आहे, चार्वाकांचा आहे आणि हाच विचार वर्तमान काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगून दाखवला. आणि भारतीय संविधान हे सगळ्यांना न्याय देणारं संविधान इथे आणलं. मग ते ब्राह्मण असतील, मराठी असतील, शूद्र असतील, अतिशूद्र असतील, स्त्रिया असतील, सगळ्यांचा न्यायाचा विचार संविधानामध्ये आला. आणि संविधानामध्ये विचार असलेला जो विचार आहे तो रयतेचा विचार आहे, तो स्वराज्याचा विचार आहे. आणि म्हणून इथे जे राजकीय भांडण दाखवलं जातंय, दोन धर्मामध्ये तेढ करण्याचा प्रयत्न आज देशात चालू झालेला आहे. आणि निवडणुका आम्हाला जनतेच्या कल्याणातून करता येऊच शकत नाही. सगळे विमानतळ, सगळे सार्वजनिक प्रकल्प तुम्ही अदानी आणि अंबानीला विकलेले आहेत. आज आमच्याकडे उरणमध्ये, कोळीवाड्यांमध्ये, आगरवाड्यांमध्ये घरांना नोटीस सिडको लावते, परंतु दुसरीकडे 50,000 एकर जमीन उरणची जमीन आहे, पनवेलची जमीन आहे, ही रिलायन्सला 2005 साली विकलेली आहे इथल्या राज्यकर्त्यांनी. आणि ती विकलेली जमीन तशीच रिकामी पडली, तिथे एकही घर नाही, एकही उद्योग नाही. परंतु ती जमीन सरकार ताब्यात घेत नाही, तर घरं ही ओबीसींची पाडते, शूद्रांची पाडते. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, हा स्वराज्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिला. आणि त्या विचारांची पुढली कारवाई संभाजी महाराज करणार होते. आणि याचाच राग इथल्या उच्च जातीय लोकांमध्ये होता, जमीनदार वर्गामध्ये होता. आणि पाटील आणि कुलकर्णी या जमीनदार लोकांना उद्ध्वस्त करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि तेच काम संभाजी महाराजांनी हाती घेतलं होतं. आणि म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न झाला आणि पेशवाईचं राज्य आलं. आणि म्हणूनच इंग्रजांनी या देशामध्ये, इंग्रज आल्यानंतर आपल्याला माहिती आहे, राजर्षी शाहू महाराजांनी एक इंग्रजी शिक्षणातून वेगळा धडा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना दिलाय. मराठा समाजाच्या मंत्र्यांनी आदर्श घ्यायचा असेल तर राजर्षी शाहू महाराजांचा घ्यावा. आणि आरक्षणाची निर्मिती त्यांनी केली की इथल्या नेतृत्व नाकारलेल्या लोकांना आपण संधी दिली पाहिजे. हा आरक्षणाचा विचार छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी पण जगलेला आहे. आरमार हे एक प्रकारचं आम्हाला जे या देशामध्ये मनुस्मृतीने नाकारलं होतं आणि ते नाकारलेलं आरक्षण समुद्रात तरी दिलं. जमिनीवर आजही आम्हाला जमिनी, 1 इंचही जमीन, कोकणातल्या सगळ्या जमिनी लुटण्याचं काम महाराष्ट्राचे राज्यकर्ते मराठा आणि ब्राह्मण करतायत. पण जमीन तुम्ही आम्हाला नाकारली तर आम्ही समुद्रात जगणारे लोक आहोत. समुद्रावरचं आरक्षण म्हणजे याचं आरमाराचं आरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं, संभाजी महाराजांनी दिलं. देशातली ही जी सत्तेचा संघर्ष आहे, आज संभाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांना विरोध होतोय, हा ब्राह्मण आणि क्षत्रियांकडून होतोय. त्यांना माहिती आहे की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जर आम्ही ताब्यात ठेवले तरच महाराष्ट्र राज्य करू शकतो, कारण जनता ही महाराजांना मानते. आणि म्हणून त्यांना फक्त नाव पुढे करायचं, पण कारभार करताना इथल्या मच्छीमारांच्या विरुद्ध, सागरपुत्रांच्या विरुद्ध करायचं, हे जे आता एकनाथ शिंदेचं काम चालू आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमचे कोळीवाडा गावठाणे यांना क्लस्टर आणि एसआरए लावण्याचा जो तुम्ही प्रयत्न चालवला हा विकास नाही आहे, हे लूट नाही आहे. गुजराती मारवाड्यांना ह्याची कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, ठेके द्यायचे आणि या महानगरपालिका लुटायच्या, निवडणुकाच लावायच्या नाही, आमच्या नगरसेवकांना संधी द्यायची नाही. हे सगळे प्रकार पाहिलेत, हे सगळे प्रकार आमच्या इथल्या शूद्रातिशूद्र रयतेच्या विरोधात आहेत. आणि अशा प्रकारचं हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं पण नव्हतं आणि संभाजी महाराजांचं पण नव्हतं. संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार, त्या रयतेचा विचार आहे, याच्यावर खूप लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि मनुष्याचं कल्याण झालं पाहिजे, निसर्गाचं कल्याण झालं, पशुपक्ष्यांचं झालं पाहिजे. अशा प्रकारचा राज्यकर्त्यांचा विचार सम्राट अशोकाचा आहे, भगवान बुद्धांचा आहे, भगवान महावीरांचा आहे, चार्वाकांचा आहे. आणि याच विचारांनी राजर्षी शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, नारायण नागू पाटील असतील, दत्ता पाटील असतील, दिबा पाटील असतील, सी.के. बोले असतील आणि असे अनेक लोक आपल्याकडे झाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या पिढीत अनेक चांगले कार्यकर्ते आपल्याला इथे पाहायला मिळाले. आंबेडकरी चळवळीत आम्ही पाहतो, ज्या लोकांनी माझ्यापर्यंत हा विचार पोहोचवला. अशाच प्रकारचे एक चांगले नेते मनोजभाई संसारे वडाळ्यामध्ये होते. ते माझे अत्यंत जवळचे मित्र होते. आणि खरा विचार, मातृसत्ताक विचार, इथल्या स्त्रियांच्या अधिकारांचा विचार, जिजाऊंचा विचार, स्त्रियांना आदर देणारा विचार, मुंबईचा विचार आहे, हुंडा न घेण्याचा विचार आहे. यावर आधारित एक आगरी कोळी महोत्सव आम्ही 2013 मध्ये मनोजभाईंच्या नेतृत्वाखाली केला होता. त्याची आठवण मी आज आपल्याला करतो. आणि मनोजभाई इथल्या बौद्ध लेणी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार आणि सम्राट अशोकाचं आरमार, जागतिक व्यापाराचं केंद्र नवी मुंबई विमानतळात होतं. तिरुमाती लेण्यांच्या रूपानं ते अस्तित्वात होतं. आणि तिथे सम्राट अशोकाच्या काळातली गोदी पण होती. ते वाचवण्यासाठी मनोजभाई या आंदोलनात आले होते. कालच त्यांचा अंत्यविधी झाला. मी त्यांची आठवण करून त्यांना आदरांजली वाहतो. आणि महाराष्ट्राला असे जे नवीन अत्यंत कोवळ्या वयात, म्हणजे 55 वर्षाच्या वयात त्यांचा मृत्यू झाला, परंतु हे सगळे नेते आहेत, यांची ओळख महाराष्ट्राला होत नाही. आणि सतत ब्राह्मण आणि मराठा नेत्यांना पुढे आणलं जातं. आणि त्यांचा चुकीचा कारभार, मूर्खपणाचा कारभार आहे, तो इथे लादला जातो. आणि त्या लादण्यासाठी लेबल मात्र संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचं लावलं जातं. हे अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासातून सुटका करून घ्यायची असेल तर जातीच्या आधाराने, म्हणजे ब्राह्मण जातीच्या वर्चस्वासाठी लिहिला गेलेला इतिहास किंवा मराठ्यांच्या वर्चस्वासाठी लिहिलेला इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा संभाजी महाराजांचा इतिहास नाही. मी नम्रपणे विनंती करतो मराठा समाजाच्या विद्वानांना आणि साहित्यिकांना आणि ब्राह्मण साहित्यिकांना की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रातला इतिहास समजून घ्या. तिथे मुसलमाने आरमाराचे त्यांचे सैनिक आहेत, आगरी कोळी मित्र आहेत, ह्यांचा कधीतरी उल्लेख करा. आम्हाला तुमच्या सरदारक्या नको,
तुमचे सगळे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात आम्हाला स्थान तुम्ही देणारच नाही, कारण ते मनुस्मृतीने नाकारलेलं आहे आणि मनुस्मृतीचा प्रभाव त्या काळात होता. पण आज संविधान आहे आणि संविधानामध्ये मनुस्मृती तुम्ही आणू नका आणि तुम्ही आणण्याचा प्रयत्न केलाय तर जीवाच्या निकरानं अत्यंत संघर्षानं आमचे मनोजभाई जसे त्यांच्या जीवनात लढले तशा प्रकारचे पॅन्थर आता या समाजात जन्माला येतील आणि तुमची ही पोकळ राजेशाही आहे, पोकळ हुकुमशाही आहे, मनुवादीपणा आहे, हा ते टिकणार नाही. दंगलींचं विश्लेषण करणारं नेतृत्व आज समाजामध्ये बोलायला लागलेलं आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी काल त्याच्यावर स्टेटमेंट दिले, अतिशय सुंदर स्टेटमेंट दिलं की धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होतोय आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न होतोय. अशा प्रकारचा विचार संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा नक्कीच नव्हता. आणि म्हणून याच्यामध्ये मी पुढे जाऊन सांगतो की केवळ हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण नाही तर मराठा आणि ब्राह्मणांना सत्ता हातात भेटावी अशा प्रकारचं ध्रुवीकरण महाराष्ट्रात आणि देशात चालू आहे. आणि मग 85% शूद्रांना स्त्रियांना सत्ता कधी मिळणार, स्त्रियांचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कधी होणार, महसूल मंत्री कधी होणार, हे जे संविधानाने दिलेले आपल्याला टार्गेट्स आहेत किंवा जीवनमूल्य आहेत हे कधी आमच्या सत्यात येणार. आणि त्यासाठी एका राजाला घडवणारी स्त्री जी आहे जिजाऊ, त्यांचं चरित्र पुढे आलं पाहिजे आणि आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं यशस्वी काम ज्या जिजाऊंनी केलं त्यांनीच संभाजी महाराजांना घडवलंय. आणि या दोन्ही महापुरुषांना ब्राह्मण गुरूंनी घडवलंय, मराठा गुरूंनी घडवलंय, अशा प्रकारचा दाखवण्याचा जो केविलवाना प्रयत्न महाराष्ट्रात होतोय तो प्रयत्न जितका निषेध करावा तितका कमी आहे. आणि म्हणून या दोन्ही महापुरुषांची इतिहासाची चिकित्सा आपल्याला करावी लागेल आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र सुद्धा जपावं लागेल, कारण त्या चरित्रामध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा हा अत्यंत पवित्र शुद्ध असा मानवी मुक्तीचा, मानवी स्वातंत्र्य जपण्याचा, संविधानाचा विचार आहे. तोच विचार संभाजी महाराजांच्या चरित्राबद्दल महाराष्ट्राला नवी दृष्टी देईल अशी आशा मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भीम आणि नमो बुद्धाय.